नमस्कार. आज आपण एका खास गोष्टीबद्दल बोलणार आहोत. अनेक मशीन्सच्या आत जे हृदय धडधडत असतं म्हणजे डीसी शंट मोटर, त्याला आतून समजून घेणार आहोत. आपण ती उघडणार आहोत, तिचे सगळे भाग पाहणार आहोत आणि मग पुन्हा व्यवस्थित जोडणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय की आपल्या घरातल्या अनेक उपकरणांमधनं एक सारखा जो गुणगुणण्याचा आवाज येतो, तो कसला असतो? हो, तो याच छोट्या पण जबरदस्त पॉवरफुल डीसी मोटरचा असतो. लेथ मशीन असो किंवा अगदी आपली इलेक्ट्रिक गाडी, जिथे कुठे एकसारख्या स्पीडची गरज असते ना, तिथे ही मोटरच काम करते. आज आपण याच मोटरच्या आत काय दडलंय हेच पाहणार आहोत. तर आजच्या आपल्या या प्रवासाचा रोडमॅप कसा असेल ते बघूया. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊ की मोटर उघडायची गरजच का पडते. मग त्यासाठी कोणती हत्यारं लागतील ते पाहू. त्यानंतर सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, मोटर उघडण्याची आणि पुन्हा जोडण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सुरक्षा आणि काळजी कशी घ्यायची. ठीक आहे, चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. म्हणजे मोटरला हात कधी लावायचा हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मग कोणी प्रोफेशनल मेकॅनिक असो किंवा घरातल्या घरात काहीतरी नवं शिकण्याची आवड असणारी व्यक्ती. तर मोटर उघडण्याची वेळ कधी येते? समजा मोटर नेहमीपेक्षा जास्त गरम व्हायला लागलीये किंवा तिच्यातून असं काहीतरी खर्र खर्र विचित्र आवाज येतोय, तर समजून जायचं की आत काहीतरी गडबड आहे. तपासणीसाठी तिला उघडावंच लागेल. एवढंच नाही तर मोटर जास्त काळ टिकावी म्हणून वेळोवेळी तिची साफसफाई आणि ग्रीझिंग करणंही गरजेचं असतं. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, मोटर उघडण्याचा आणि पुन्हा जोडण्याचा एक ठरलेला क्रम आहे, तोच फॉलो करायचा. तो चुकला की सगळं चुकतं. बरं, कारणं तर कळली. आता पुढचा टप्पा येतो तो म्हणजे तयारीचा. हे अगदीच एखाद्या सर्जनसारखं काम आहे. ऑपरेशनच्या आधी जशी सगळी उपकरणं तयार ठेवली जातात, तसंच आपल्यालाही लागणारं सगळं सामान आधी एकत्र करून ठेवावं लागेल. कोणतंही काम व्यवस्थित आणि सुरक्षितपणे करायचं असेल तर योग्य हत्यारं असणं ही पहिली अट आहे. आपल्याला काय काय लागेल तर डबल एंडेड स्पॅनरचा एक सेट, स्क्रूड्रायव्हर सेट, पुली काढण्यासाठी पुली पुलर आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मार्किंग करण्यासाठी एक सेंटर पंच आणि हातोडा. बाकी साफसफाईसाठी पेट्रोल आणि फडका तर लागेलच. ओके, तर सगळी हत्यारं जमली आहेत. आता वेळ आली आहे मुख्य कामाची. चला, आता आपण मोटरला अत्यंत काळजीपूर्वक अगदी स्टेप बाय स्टेप उघडणार आहोत. इथे प्रत्येक स्टेप खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे लक्ष द्या. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे मार्किंग करणं. सेंटर पंचने एंड कव्हर आणि बॉडीवर खूण करून घ्यायची, म्हणजे जोडताना काहीच गोंधळ होणार नाही. त्यानंतर पुली पुलर वापरून शाफ्टवरची पुली काढायची. हे महत्त्वाचं आहे, कारण हातोडी मारली तर शाफ्ट खराब होऊ शकतो. आणि मग येतं सगळ्यात नाजूक काम, आर्मेचरला बाहेर काढणं. हे इतक्या हळूवारपणे करायचे की आतल्या फील्ड कॉइल्सना जराही धक्का लागता कामा नये. ही गोष्ट खरंच लक्षात ठेवा. मार्किंग करणं म्हणजे फक्त एक सूचना नाहीये, तो एक नकाशा आहे, रोडमॅप आहे, जो आपल्याला सगळं काही परत व्यवस्थित जोडायला मदत करतो. एक छोटीशी खूण आपल्याला नंतरच्या मोठ्या त्रासातून वाचवते. खरं सांगायचं तर हेच एका प्रोफेशनल कामात आणि अंदाजे केलेल्या कामातलं अंतर आहे. चला, आता मोटर तर उघडली आहे, तर तिच्या आतल्या भागांची ओळख करून घेऊया. हा जो बाहेरचा भाग आहे त्याला म्हणतात योक किंवा फ्रेम. आतमध्ये हे जे दिसतायत ते आहेत फील्ड पोल्स, जे मॅग्नेटिक फील्ड तयार करतात. आणि हा जो फिरणारा भाग आहे तो म्हणजे आर्मेचर, मोटरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग. हे सगळे भाग मिळून एका टीमसारखं काम करतात, तेव्हाच मोटर व्यवस्थित चालते. ठीक आहे, तर मोटरचे सगळे भाग आपण पाहिले आणि समजून घेतले. आता वेळ आहे या सगळ्या भागांना पुन्हा एकत्र आणण्याची. म्हणजे आता आपण जी प्रक्रिया केली त्याच्या अगदी उलटं करायचंय. पण लक्षात ठेवा, जेवढी काळजी आपण उघडताना घेतली तेवढीच किंबहुना थोडी जास्तच काळजी आता घ्यावी लागणार आहे. पुन्हा जोडताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायचंय. 1. सगळे भाग स्वच्छ करून घ्या, विशेषतः कम्युटेटर. 2. बिअरिंगमध्ये नवीन ग्रीस भरायला विसरू नका. 3. आपण केलेल्या मार्किंगचा वापर करूनच एंड कव्हर्स परत बसवा. आणि बोल्ट्स नेहमी समोरासमोर म्हणजे क्रॉस पॅटर्नमध्ये थोडे थोडे घट्ट करत जा. आणि सगळ्यात शेवटी, सगळं झाल्यावर शाफ्ट हाताने फिरून बघा, तो एकदम फ्री फिरला पाहिजे. ही एक छोटीशी तपासणी आपल्याला नंतरच्या मोठ्या डोकेदुखीपासून वाचवते, हे नक्की. चला, म्हणजे मोटर आता पुन्हा एकत्र झालीये, पण थांबा, काम अजून संपलेलं नाही. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, म्हणजे सुरक्षा आणि देखभाल.
कारण फक्त मोटर जोडणं महत्वाचं नाही, ती सुरक्षितपणे चालली पाहिजे आणि जास्त काळ टिकली पाहिजे. हे काही सुवर्ण नियम आहेत जे कायम लक्षात ठेवायचे. बॉडीवर कधीही लोखंडी हातोडा वापरायचा नाही, त्यासाठी रबर मॅलेटच वापरायचा. आर्मेचरला सांभाळा, कारण त्याची वाइंडिंग खूप नाजूक असते. आणि हो, पॉवर देण्याआधी मेगर नावाच्या उपकरणाने इन्सुलेशन रेझिस्टन्स नक्की तपासा. मेगर आपल्याला सांगतो की आतमध्ये वाइंडिंगमध्ये कुठे शॉर्ट सर्किट तर नाहीये ना. ही स्टेप सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आता समजा सगळं जोडून झाल्यावरही काहीतरी गडबड वाटली तर घाबरून जायचं कारण नाही, असं होऊ शकतं. हा छोटासा तक्ता म्हणजे आपल्यासाठी एक फर्स्ट एड किटच आहे. समजा शाफ्ट नीट बसत नसेल तर बेरिंग तपासा, किंवा विचित्र आवाज येत असेल तर कदाचित बेरिंग खराब झालं असेल. यातून आपल्याला समस्येच्या मुळाशी पोहोचायला नक्कीच मदत होईल. बरं, आपण बऱ्यापैकी माहिती घेतलीये. आता एक छोटासा क्विक फायर राऊंड घेऊया, म्हणजे सगळं पक्क लक्षात राहील. तयार? चला तर मग पहिला प्रश्न. अगदी बरोबर, त्या खुणांमुळेच एंड कव्हर्स आणि योक एकदम परफेक्ट जुळतात, ज्यामुळे आर्मेचर बरोबर मध्यभागी राहतो आणि कुठेही घासत नाही. ओके, पुढचा प्रश्न. पुली काढण्यासाठी कोणतं साधन वापरायचं आणि का? पुली पुलर, अगदी बरोबर, कारण ते वापरल्यामुळे शाफ्टला किंवा पुलीला अजिबात धक्का लागत नाही आणि ते सहज बाहेर येतं. आणि आता शेवटचा प्रश्न. आपण साधं लोखंडी हातोडं न वापरता रॉहाईड किंवा रबर मॅलेट का वापरायला पाहिजे? एकदम बरोबर, कारण मोटरची जी बॉडी असते ती कास्ट आयर्नची असते. त्यावर लोखंडी हातोडा मारला तर तिला तडा जाऊ शकतो. रबर मॅलेट तो धक्का शोषून घेतो आणि बॉडी सुरक्षित ठेवतो. तर आज आपण फक्त एक मोटर उघडून जोडली नाहीये, आपण खरं तर एका टेक्नॉलॉजीच्या आत डोकावून पाहिलंय. आता यापुढे जेव्हा कधी कुठल्या मशीनचा आवाज कानावर पडेल, तेव्हा तो फक्त आवाज नसेल, आपल्याला त्या मशीनची भाषा कळू लागेल. तर मग विचार करा, या नव्या ज्ञानाचा वापर करून आता आपण कोणत्या नवीन मशीनचं रहस्य उलगडणार आहोत.